ವೀಕ್ಷಕರೇ ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಶಹಜ್. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ JBM TV. ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವು ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯಿಂದ ಸಡಗರ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಿದರು. ಜಹೂರ್ ಮೌಲಾನಾ ಇವರು ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವುದಂಥ ಒಂದು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಫೋಟೋಗಳನ್ನು ತೆಗೆಯುವುದಾಗಲಿ ಅಥವಾ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡುವುದಾಗಲಿ, ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹರಿಬಿಡುವುದಾಗಲಿ ಮಾಡಬೇಡಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ವೀಕ್ಷಿಸೋಣ ಬನ್ನಿ. ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನದ ಪ್ರತೀಕವಾದ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವು ರಾಮದುರ್ಗದ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಅತಿಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಿದರು. ಈ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನದ ಪ್ರತೀಕವೆಂದು ಪ್ರಾಣಿ ಬಲಿಯನ್ನು ಕೊಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬಾಂಧವರು ಊರು ಹೊರಗಿನ ಈದ್ಗಾಹ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಆಲಿಂಗನದ ಮೂಲಕ ಶುಭ ಕೋರುವುದು ಈ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಒಂದು ಸಂಕೇತವಾಗಿದೆ. ಮೌಲಾನಾ ಜಹೂರ್ ಅಹಮದ್ ಇವರು ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಕುರ್ಬಾನಿ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಎಷ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಸ್ಟೇಟಸ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಫೋಟೋಗಳನ್ನು ತೆಗೆಯುವುದಾಗಲಿ ಅಥವಾ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ಹರಿಬಿಡುವುದಾಗಲಿ ಮಾಡಬಾರದು. ಇದು ಇಸ್ಲಾಂದಲ್ಲಿ ನಿಷೇಧ. ಏಕೆಂದರೆ ಇದು ನಾವು ನಮ್ಮ ಮನದ ಶಾಂತಿಗಾಗಿ ಹಾಗೂ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೋರಿಕೆ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಹಬ್ಬದ ಪ್ರತೀಕವಲ್ಲ. ಮೇಲಾಗಿ ನೀವು ಗಳಿಸುವ ಪುಣ್ಯದ ಬದಲಾಗಿ ಪಾಪವಾಗಬಹುದು ಅನ್ನುವಂಥ ಕರೆ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನದ ಪ್ರತೀಕವು ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯಿಂದ ಆಚರಿಸಿ ಅದನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕಪಡಿಸಬೇಡಿ. ಏಕೆಂದರೆ ಇದು ನಮ್ಮ ಆತ್ಮದಿಂದ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಕೋರಿಕೆಗೆ ಮಾಡುವಂತಹ ಹಬ್ಬವಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಇದನ್ನು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ರೀತಿಯ ಫೋಟೋಗಳನ್ನು ತೆಗೆಯುವುದಾಗಲಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡುವುದಾಗಲಿ, ಅದನ್ನು ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ಹರಿಬಿಡುವುದಾಗಲಿ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಇದರ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೂಡ ವಿವರವಾಗಿ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಎಲ್ಲರೂ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ನಂತರ ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಆಲಿಂಗಿಸಿ ಶುಭ ಕೋರಿದರು. ವರದಿ ವೀರೇಶ್ ಬೆಳಗೇರ್, JBM ನ್ಯೂಸ್, ರಾಮದುರ್ಗ. ऐ लोगों, तुम्हारे कुर्बानी के जानवर का खून और उसकी जिल्द और उसकी हड्डियां ये अल्लाह की बारगाह में नहीं पहुंचती. लन यनालल्लाह लुहूमुहा, ना ज़बा किए हुए जानवर का गोश्त, वला दिमाउहा, और ना ही उसका खून रब की बारगाह में जो पहुंचने वाली चीज है. वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम, तुम्हारे दिल का तक़वा, तुम्हारे दिल की नियत, तुम्हारी परहेजगारी, ये अल्लाह की बारगाह में पहुंचने वाली चीज है. क्या मतलब? यानी ईद कुर्बान के मौके पर जो ये कुर्बानी की जाती है सिर्फ और सिर्फ अल्लाह व रसूल की रजा के लिए. ना सिर्फ कुर्बानी, हज, उमरा, तिलावत कुरान, नमाज, रोजा, जितनी इबादतें हैं सारी इबादतों की असल, सारी इबादतों की रूह, सारी इबादतों की बुनियाद, सारी इबादतों की जड़ इखलास है. यानी सिर्फ अल्लाह की रजा के लिए. अल्लाह न करे अगर कोई नमाज पढ़े इस तसव्वुर के साथ कि लोग मुझे बड़ा नमाजी कहें, उसकी सारी नमाजें ज़ाए. माज़अल्लाह अगर कोई हज करे इस एतबार से कि लोग मुझे हाजी कहकर पुकारे, हज का कोई फायदा उसे पहुंचने वाला नहीं. अगर कोई आदमी सदकात और ज़कात और खैरात का एहतमाम करे, कर्जे करोड़ों रुपए खर्च कर डाले, अगर नियत दुरुस्त नहीं, ये सोच कर रुपया पैसा खर्च करे कि लोग मुझे बड़ा दयालु इंसान कहें, मुझे बड़ा सखी इंसान कहें, मेरी वाहवाही हो, मेरी तारीफ की जाए, मेरे चर्चे हो, वो सारी चीजें बेकार. इसी तरह कुर्बानी, अगर बड़ा जानवर लाया गया, बेहतरीन किस्म का बकरा लाकर आदमी नुमाइश कर रहा है, गली में घुमा रहा है और फोटो वगैरह
है, फेसबुक पर अपलोड कर रहा है, यूट्यूब के जरिए उसकी नशर इशात कर रहा है। ये सब रियाकारी है। रियाकारी और दिखावे से अमल ज़ाया और बेकार हो जाता है। इबादत सिर्फ और सिर्फ अल्लाह को राजी करने के लिए उन इबादतों की फहरिस्त में एक अजीम और मुनफरिद इबादत का नाम है कुर्बानी। सिर्फ और सिर्फ अल्लाह की रजा के लिए है तो हरगिज इसकी नुमाइश मत कीजिए। जानवर का फोटो निकालकर आप सोशल मीडिया पर अपलोड कर दें, उसके जरिए उसे नशर करें, ये बिल्कुल इखलास के सरासर खिलाफ है। लिहाजा इससे सख्त बचने की कोशिश कीजिए और साथ ही साथ जिस कदर हो सके इस अजीम फरीजे को एहतियात के साथ अदा करने की भरपूर कोशिश कीजिए ताकि किसी तरह की कोई परेशानी आपको न उठानी पड़े और कानून के सदमे न आप आए। इसका भरपूर ख्याल रखें और खूब अमनो शांति के साथ नमाज ईद के बाद अपने उस फरीज़े कुर्बानी को भी इंतहाई एहतियात और नज़ाकत के साथ पाए तकमील तक पहुंचाने की कोशिश